या प्रश्नामध्ये आता बघा, या प्रश्नामध्ये काय केलंय माहिती का आयोगाच्या पेपर सेटरने, इथे तुम्हाला विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स. म्हणजे खाली काय दिलेले आहेत तर तिन्ही करेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्सची वाक्य दिलेली आहेत आणि त्याच्यामधलं बरोबर कुठलं आहे ना ते ओळखायचं आहे. मित्रांनो, हा प्रश्न ठीक आहे, इथे खूप सोप्या स्वरूपामध्ये आलेला आहे, पण याच्यामध्ये कसं फसवलं जाऊ शकतं ना हे मी तुम्हाला सांगणार आहे, ते मात्र नीट लक्षात घ्या. तर आता मित्रांनो, इथे तर तुम्हाला दिसतंय की इनडायरेक्ट स्पीच आहे, बरोबर आहे ना. तर इनडायरेक्ट स्पीच असताना काय काय बघायचं असतं हेही तुम्हाला समजलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये काय काय पुढे व्हेरिएशन्स केले जाऊ शकतात आणि पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, हेही नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण हे बघूया जसं आहे तसं, बरोबर आहे. तर इनडायरेक्ट स्पीच आहे, तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये इथे तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब कुठल्याही टेन्समध्ये चालू शकतं हे तर तुम्हाला माहिती आहे. मग आता काय एक्झॅक्टली बघायचं आहे ते बघा. तर इथे सिंपल पास्ट आहे, इथे सिंपल पास्ट असल्यानंतर इकडे पास्ट आहे आणि तो पण परफेक्टच पास्ट पाहिजे, हे बरोबर आहे. त्यामुळे इथे हे वाक्य बरोबर आहे हे आधी तुम्हाला समजलं पाहिजे. कळलं की प्रसाद आस्क्ड निरुपम, म्हणजे प्रसादने निरुपमला विचारलं की बाबा त्यांनी काही पकडलं होतं का, कळतंय का. तर इकडे हॅडच्या नंतर क्रियापद तिसरं रूप हे बरोबर आहे. बी मध्ये इथे आस आहे, हे चालू शकतं, परंतु कुडच्या नंतर कधीही क्रियापदाचं तिसरं रूप येऊ शकत नाही, तिथे पहिलं रूपच आलं पाहिजे. त्यामुळे हे वाक्य चूक आहे, अर्थात हा पर्याय चूक आहे, म्हणजे बीचं वाक्य चूक आहे, पर्याय चूक नाही, बीचं वाक्य चूक आहे. तिसऱ्या याच्यामध्ये पण हे इथपर्यंत चालणार आहे, पण इकडे ही वॉज कॉट एनिथिंग. आता मित्रांनो, इथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा नियम आधी हा समजला पाहिजे की इकडे सिंपल पास्ट असेल तर इकडे सिंपल पास्ट कधीच नसतं. एवढं एक जरी समजलं तरी समजेल हे वाक्य चूक आहे, कळतंय. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला वाक्यरचना समजली तर मित्रांनो तुम्हाला हे समजेल की हे पॅसिव्हची वाक्यरचना आहे आणि इकडे जसं त्याने काहीतरी पकडलं होतं, इथे असं नाही तर त्याला काहीतरी पकडलं गेलं, या वाक्याला काही अर्थच नाहीये, म्हणून हे वाक्य चूक आहे, कळतंय. त्यामुळे फक्त पर्याय ए बरोबर आहे, म्हणजे हे उत्तर आलं पाहिजे. आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये काय काय व्हेरिएशन्स केलं जाऊ शकतं आणि मग त्यांनी उत्तर काय बदलेल ते सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं लक्षात ठेवा. तर सगळ्यात पहिल्यांदा उद्या समजा असं जर केलं, म्हणजे इथे आयोगाच्या पेपर सेटरनी इकडे हे काढूनच टाकलं आणि नुसतं असं वाक्य दिलं, प्रसाद आस्क्ड निरुपम वेदर ही कॉट एनिथिंग, कळतंय. दुसऱ्या याच्यामध्ये समजा त्यांनी असं दिलं असतं आणि हेच आयोगाचे पुढचे पेपर सेटर आहेत ना, हे ज्या वेळेला मागच्या प्रश्नपत्रिकांचे रेफरन्स घेत असतात त्यावेळेला नेमकं काय करत असतात ना तेच मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे पुढचा पेपर सेटर समजा जर त्यांनी डोकं लावलं आणि ह्याच्यामध्येच जर काही त्यांनी व्हेरिएशन्स केल्या तर तो काय प्रश्न टाकेल, मग तिथे वाक्य हेच पाहिजे का असं काही नाही, तो ह्याच्याऐवजी दुसरं वाक्य दिसेल. इकडे प्रसादच्या ऐवजी काहीतरी अजून तिकडे अशोक टाकेल, इकडे अशोक आस्क्ड निरुपमा टाकेल, नाहीतर अशोक आस्क्ड नीरव टाकेल, काय वाटेल ते टाकू शकतो. तो चेंज करणार आहे, ते कुठे करणार आहे, इथे चेंज करणार आहे आणि ते काय चेंज करणार आहे ते तुम्हाला सांगतोय. तर इकडे वेदरच्या नंतर तो नुसतं ही कॉट एनिथिंग देईल, नंतर कुडच्या नंतर हे बरोबर देईल आणि इकडे कॅच करेल आणि त्याच्यानंतर प्रसाद आस्क्ड निरुपम वेदर ही वॉज कॉट एनिथिंग हे मात्र वाक्य असंच देईल. मग आता असं केल्यानंतर कुठलं बरोबर होईल ते जर ओळखायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला हे काय काय समजलं पाहिजे लक्षात ठेवा. एक तर सिंपल पास्ट आहे, हा सिंपल पास्ट असल्यानंतर इकडे जर सिंपल पास्ट दिला असेल तर मुळात डायरेक्ट स्पीचमध्ये हे वाक्य सिंपल प्रेझेंटचं पाहिजे, म्हणजे वेदर ही कॅचेस एनिथिंग, म्हणजे तो काही पकडतो का, म्हणजे नेहमी पकडतो का. पण इकडे आत्ताच सांगितल्याप्रमाणे नेहमी काहीतरी पकडतो का, ह्याच्यापेक्षा त्यांनी काही पकडलं होतं का हे विचारायला लागेल. त्यामुळे इथे सिंपल प्रेझेंट दर्शवणारं कुठलंही ॲडव्हर्ब नाही, त्यामुळे इथे हे चालणार नाही, म्हणून हे वाक्य चूक होईल, कळतंय. दुसरं, सिंपल प्रेझेंटमध्ये ज्या वेळेला तुमचं रिपोर्टिंग वर्ब असतं त्यावेळेला इथे काहीही चालू शकतं, काहीही म्हणजे कुठलाही टेन्स चालू शकतो, कुठलंही मॉडेल चालू शकतं, त्यामुळे इथे हे वाक्य बरोबर येईल आणि हे वाक्य चुकीचं येईल, कळतंय. तर अशा प्रकारे सुद्धा तो विचारू शकतो आणि मग त्यावेळेला फक्त ओनली बी हे उत्तर येईल, समजतंय. तर हे झालं एक प्रश्न. पुढचं बघा, याच्यामध्ये सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये काय दिलेलं आहे, प्रश्नपत्रिका सोडवताना नेमकं काय करायचं असतं ते बघा. म्हणजे ते असं दिलंय, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज आर नॉट कॉम्प्लेक्स, कळतंय का. इथे हे लक्षात ठेवायचं, नॉट कॉम्प्लेक्स.
नाहीतर आपण काय करू, तर नॉट कॉम्प्लेक्स याच्याखाली अंडरलाईन करून ठेवा. कॉम्प्लेक्स नकोय म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्सची कुठली सेंटेन्स आहे ते ओळखायचे, हे लक्षात आलं पाहिजे. नॉट कॉम्प्लेक्स याच्यामध्ये तुम्हाला नॉट कॉम्प्लेक्स ह्याच्यावरती खास करून लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे इथे अवश्य अंडरलाईन करून ठेवा आणि मग बघा, मग तुम्हाला समजेल. बघा इकडे काय काय आहे, तर इथे 2 वाक्य दिसत आहेत आणि व्हेननी जोडलेलं आहे. थोडक्यात इथे हा सब्जेक्ट हा वर्ब आहे, हा सब्जेक्ट आणि हा वर्ब आहे, म्हणजे 2 सब्जेक्ट आणि 2 वर्ब दिसत आहे. आणि तसंच वेन हे इकडे टाईमचं कंजंक्शन दिसतंय, त्यामुळे हे वाक्य कॉम्प्लेक्स आहे आणि आपल्याला इथे नॉट कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे आपल्याला उत्तरासाठी हे चूक आहे, कारण का हे कॉम्प्लेक्स आहे. पुढे तसंच दिलंय बघा, अ क्विक विटेड डीलर बॉट द कार दॅट आय वॉन्टेड, म्हणजे मला जी पाहिजे होती तीच कार त्या चतुर अशा डीलरने विकत घेतली. म्हणजे परत इथे बघा, हा सब्जेक्ट आहे, हा पूर्ण सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, हा ऑब्जेक्ट आहे आणि इथे हा सब्जेक्ट, हा वर्ब आणि हा ऑब्जेक्ट, रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, म्हणजे हे पण कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्यामुळे आपल्याला हे पण नकोय. मग आता पुढचं बघा, हर टायर्ड आईज मेड हर हेडेक. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय बघा की तिच्या थकलेल्या डोळ्यांनी तिचं डोकं दुखू लागलं. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, मेक हे ज्या वेळेला मुख्य क्रियापद म्हणून वापरलं जातं त्यावेळी इकडे नेहमी क्रियापदाचं मूळ रूपच असतं आणि त्याला टू पण नसतो. असू दे, इथे दिसताना आपल्याला फक्त हा सब्जेक्ट हा वर्ब दिसतोय आणि इकडे परत हा सब्जेक्ट आणि हा वर्ब दिसतोय, तर असं नाहीये, हे लक्षात ठेवा. हे गंडवण्यासाठी दिलेलं आहे. कळलं का? तर मित्रांनो तुम्हाला हे समजलं पाहिजे की हर टायर्ड आईज मेड हर हेड हे ऑब्जेक्ट आहे. कळलं का? हे समजलं पाहिजे. त्यामुळे इथे हा सब्जेक्ट आणि हा वर्ब असं नाहीये, इथे हे फसवण्यासाठी दिलेलं आहे, खास करून लक्षात ठेवा. त्यामुळे हे इथे सिंपल सेंटेन्स आहे, म्हणजेच हे कॉम्प्लेक्स नाही. म्हणून फक्त सी हेच उत्तर आलं पाहिजे. समजतंय? थोडासा जर चतुराईने प्रश्न विचारलेला आहे. ज्यांना वाक्याचा अर्थ समजला नाही ना, त्यांना मात्र हे थोडंसं अवघड जाईल आणि त्याच्यामध्ये त्यांना कॉम्प्लेक्स कुठलं नाही आहे असं म्हणत असताना मात्र सगळीच कॉम्प्लेक्स वाटतील आणि हे पर्याय चुकीचे वाटतील. पण अर्थातच लक्षात एकच ठेवायचं की आयोग सहसा कधी चुकीचे प्रयत्न आहे, म्हणजे ठीक आहे 100 एखाद दुसरी चूक होऊ शकते, ह्युमन एरर आहे ती, पण नेहमी काय अशी होणार नाही. त्यामुळे लक्षात फक्त जरी एवढे 2 जरी आले ना तुम्हाला, दॅट असलेलं वाक्य, कळलं का, आणि रिलेटिव्ह प्रोनाउन्सचे 2 सब्जेक्ट 2 वर्ब मिळत आहेत, त्यामुळे हे कॉम्प्लेक्स आहे नक्की, हे कॉम्प्लेक्स आहे नक्की, म्हणजे उरलेलं हे वाक्य. खाली मित्र म्हणतो वाचायला पण जाऊ नका, तुम्हाला 2 कॉम्प्लेक्स नाही समजलं ना, मग नुसतं सी असलेलं वाक्य कुठे दिसतंय का बघा, कळतंय, आणि मग ते उत्तर द्या. पुढचा प्रश्न बघा, तो पण अत्यंत सोपा आहे. म्हणजे ही प्रश्नपत्रिका ना खरोखर इतकी सोपी काढली आहे ना पेपर सेटरने की तुम्हाला प्रत्येकाला याच्यामध्ये भरभरून मार्क मिळतील, असं आहे ते. बघा, करेक्ट सेंटेन्स ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. कळलं का? तर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्य कुठलं आहे मित्रांनो? तुम्हाला सूत्र सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे हे सांगण्याची काही गरजच नाही आहे. हॅव, हॅज, बीन आणि मग क्रियापदाला ING असलेलं वाक्य फक्त बघायचं आहे. बघा, हॅव बीन ING, कळलं. हॅड बीन आहे त्यामुळे चालणार नाही, हे आहे म्हणून चालणार नाही, आयला हॅज कधी चालत नाही त्यामुळे तेही चालणार नाही. कळतंय? तर अशा प्रकारे हे वाक्य बरोबर आहे. कळतंय? त्यामुळे फक्त हे वाक्य बरोबर आहे. अतिशय सोपे असे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत, ते दिसतंच आहे आपल्याला. मित्रांनो, पुढचे प्रश्न बघूया आपण. आता या प्रश्नामध्ये बघा, डू नॉट क्राय आणि स्पिल्ट मिल्क. खरं म्हटलं तर इथे खाली प्रेपोजिशन दिलेले आहेत, पण मित्रांनो हा प्रेपोजिशनवरचा प्रश्न नाही आहे, तर हा प्रश्न आहे ना तो इडिओमॅटिक फ्रेजेसवरचा आहे. ही इडिओमॅटिक फ्रेजेस आहे, त्याच्यासाठी इथे फक्त ओव्हर लागतं. क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क याचा अर्थ आहे पश्चात्ताप करणे, म्हणजे सांडलेल्या दुधासाठी रडणे. तर सांडलंय दूध ना, आता रडून काय उपयोग आहे का, पण त्यासाठी रडायचं म्हणजे मला वाईट वाटतंय, म्हणजे मला पश्चात्ताप वाटतोय. तर अशा प्रकारे ही फ्रेज आहे. त्यामुळे ॲक्च्युली इडिओमॅटिक फ्रेजेसचा हा प्रश्न आहे. फक्त इथे प्रेपोजिशन दिसते म्हणून मी ग्रामरमध्ये घेतलं. मित्रांनो, अशा प्रकारच्या फ्रेजेस पाहण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी A to Z व्होकॅब्युलरी हे माझं पुस्तक आहे, ते जरूर रेफर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा कितीतरी फ्रेजेस मी तिकडे दिलेले आहेत. फार उत्कृष्ट असं पुस्तक आहे A to Z व्होकॅब्युलरी, अवश्य घ्या.
A to Z पर्यंतची सगळी व्होकॅब्युलरी मी त्याच्यामध्ये घेतलेली आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इडिओमॅटिक फ्रेजेस आहेत, त्यानंतर कन्फ्युजिंग वर्ड्स जे आहेत ज्याला तुम्ही होमोनिम्स म्हणता किंवा कन्फ्यूज करणारे वर्ड्स असतात की उच्चार एकसारखा स्पेलिंगमध्ये थोडासा फरक असतो वगैरे, ते पण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन काय आहेत ते पण दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूट आहेत ते पण दिलेले आहेत, फ्रेझल वर्ब दिलेले आहेत, फॉरिन वर्ड्स दिलेले आहेत, काही सिमिली दिलेले आहेत, स्पेलिंगचे रूल्स दिलेले आहेत. कळलं का? अशा प्रकारे पक्ष्यांचे आवाज, पक्ष्यांची घरं, प्राण्यांची सिबलिंग्स वगैरे जे काय आहे ते सगळं दिलेले आहेत. ही सगळी व्होकॅब्युलरी मी एकत्र पुस्तकामध्ये दिलेली आहे, ती अवश्य करा, त्याचा खूप चांगला फायदा होईल. तर अशा प्रकारे हे वाक्य प्रेपोजिशनसाठी नसून तर ते इडिओमॅटिक फ्रेजेससाठी दिलेलं आहे. पुढचं वाक्य बघा, याच्यामध्ये विचारलेलं आहे की हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे कंपाऊंड आहे, सिंपल आहे, कॉम्प्लेक्स आहे का कंपाऊंड कॉम्प्लेक्स आहे. तर मित्रांनो, कंपाऊंड कॉम्प्लेक्स तर कधीच असणं शक्य नाही, कारण का कंपाऊंड कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला मिनिमम 3 सब्जेक्ट आणि 3 वर्ब लागतात. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे हा एक सब्जेक्ट वर्ब दिसतोय आणि इकडे हा सब्जेक्ट आणि इकडे हा सब्जेक्ट आणि हा वर्ब दिसतोय. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, इथे 2 सब्जेक्ट आणि 2 वर्ब दिसत आहेत. आता फक्त तुम्हाला दिसलं पाहिजे ते हे कंजंक्शन दिसलं पाहिजे. कळलं का मित्रांनो? सिन्स हे कंजंक्शन म्हणून वापरतात हे बऱ्याच जणांना माहिती नाही, सगळे प्रेपोजिशन म्हणून बघत असतात. त्यामुळे सिन्स हे प्रेपोजिशन नाही आहे, तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईममध्ये आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन या 2 याच्यामध्ये ते कंजंक्शन म्हणून पण वापरलं जात असतं. द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये नीट व्यवस्थित बघा, अभ्यास करा, तुम्हाला समजेल. मी माझ्या ऑनलाईन कोर्स जो आहे माझ्याकडे मी शिकवताना मुद्दामून सिन्सची बऱ्याच प्रकारची वाक्य सांगत असतो की प्रेपोजिशन असेल तर सिन्सच्या नंतर काय असतं, तर तुम्हाला एक टाईम फ्रेज किंवा टाईम दर्शवणारा वर्ड दिसतो जर प्रेपोजिशन असेल तर. जर कंजंक्शन असेल तर त्याच्या पुढे एक सेंटेन्स असतं बघा, जसं इथे सेंटेन्स दिसतंय. फक्त आता त्याच्यामधनं ते सिन्स हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ म्हणजे टाईमचं कंजंक्शन आहे का रिझनचं कंजंक्शन आहे ते मात्र वाक्याचा अर्थ जर तुम्ही बघितला तरच तुम्हाला समजेल. वाक्याचा अर्थ इथे खूप सोपा आहे बघा. या वाक्याचा अर्थ काय की इट फील्स लाईक एजेस, म्हणजे अगदी युग निघून गेली आहेत असंच मला वाटतं जेव्हा मी शेवटी इकडे होतो जेव्हा. कळलं का? म्हणजे थोडक्यात इथे जेव्हा दिसतंय त्यामुळे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे, म्हणजे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. एजेसचा अर्थ इथे युग म्हणून आहेत, हे लक्षात ठेवा. पुढचं वाक्य बघा, हे पण एकदम सोपं वाक्य आहे. म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये सगळी प्रश्नपत्रिकाच सोपी आहे. म्हणजे राज्यसेवेला इतकी सोपी प्रश्नपत्रिका ज्यांचा अभ्यास झाला, म्हणजे 2017 साली जे कोण मुख्य परीक्षेला होते ना त्यांच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की ते खूपच लकी होते. म्हणजे द लकीएस्ट असं मी म्हणेन. याचं कारण का माहिती का, इव्हन PSI, STI, टॅक्स असिस्टंट यांना सुद्धा इतक्या सोप्या प्रश्नपत्रिका आजपर्यंत कधी आलेल्या नाहीत. म्हणजे 2011 पासून जरी तुम्ही बघितलं ना तर 2011 पासून आत्ताच्या लेटेस्ट 2019 पर्यंत सुद्धा एक सुद्धा प्रश्नपत्रिका इतकी सोपी आजतागायत कधी आलेली नाही. एवढे ते लकी होती 2017ची मुलं राज्यसेवेची. बघा पुढचं वाक्य बघूया. पॅसिव्ह असलेलं वाक्य कुठलं आहे ते बघायचं आहे. आणि इथे एक वाक्य दिलं आहे, ॲक्टिव्हचं वाक्य आहे, डिड समबडी क्लीन दिस रूम येस्टरडे. मित्रांनो याच्यामध्ये खास करून लक्षात ठेवायचं, समबडी, एनीबडी, एव्हरीबडी, नोबडी. कळलं का? अशा प्रकारचे एव्हरीवन वगैरे काही पण असू दे, अशा प्रकारचे असलेले जे काही कर्ते असतात त्याला म्हणतात जनरल सेन्समध्ये कर्ते आहेत. असे कर्ते कधीही पॅसिव्हमध्ये आले नाही पाहिजेत, हा सगळ्यात महत्त्वाचा नियम. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही असा करता बघताना त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की बायच्या नंतर हे दिसतंय का, दिसत असेल तर ती आधीच चूक द्यायची. म्हणजे जसं उदाहरणार्थ इथे आणि इथे दिसतंय, चूकच, बाकी डोकंच वापरायला जायचं नाही, बघायला पण जायचं नाही तिकडे ते बरोबर आहेत का चूक आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हा नियम खास करून लक्षात ठेवा. दुसरं, यस्टरडे असल्यानंतर इकडे सिम्पल पास्ट असतं आणि त्या सिम्पल पास्टचं नंतर पॅसिव्ह करत असताना सिम्पल पास्टच राहतं आणि सिम्पल पास्टच राहिलं पाहिजे. मग ह्याच्यामधलं फक्त तुम्हाला ऑब्जेक्ट समजलं पाहिजे, हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. मित्रांनो पॅसिव्ह व्हॉइस आणि खास करून प्रश्नांचे पॅसिव्ह व्हॉइस कसे करायचे असतात ते मी माझ्या
पुस्तकामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप चांगल्या प्रकारे समजून दिलेलं आहे मित्रांनो. याची फक्त 2 जनरल फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात राहिले ना तर तुम्हाला लगेच समजेल. जसं बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस असेल तर त्या ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये येस नो क्वेश्चन आहे ना, त्या येस नो क्वेश्चनमध्ये काय असतं तर सगळ्यात पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद असतं. बघा इथे दिसतंय तुम्हाला, सहाय्यकारी क्रियापद असतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट असतं, मग वर्ब असतं, मग ऑब्जेक्ट असतं, बरोबर ना. हे एकदा जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला लगेच हे समजेल की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मग काय होईल, सहाय्यकारी क्रियापद. कळलं? हे सगळ्यात पहिल्यांदा पहिलं लागतं. फक्त ऍक्टिव्ह मधलं सहाय्यकारी क्रियापद इकडे बदलतं. प्रेझेंटमध्ये डू किंवा डज असेल, पास्टमध्ये डीड असेल, फ्युचरमध्ये विल असेल. पण तेच पॅसिव्ह व्हॉइसच्या प्रेझेंटमध्ये इकडे ॲमिजार असणार आहे, पास्टमध्ये वॉजवर असणार आहे. तिथे डू, डी, डज वगैरे कधी येऊ शकत नाही. एवढं फक्त नीट तुम्हाला समजलं पाहिजे. ज्या वेळेला ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर पहिल्यांदा सब्जेक्ट असतं, तसं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर पहिल्यांदा ऑब्जेक्टच असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा रूल म्हणजे काय, नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप असतं आणि मगच बाय सब्जेक्ट असतो. आणि इथे मात्र समबडी असल्यामुळे बाय सब्जेक्ट घेण्याचा संबंधच येत नाही. एवढे एक सोपे जनरल फॉर्म्युले कोणत्याही ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करण्यासाठी किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करण्यासाठी जर तुम्ही लक्षात ठेवला हा, तसाच WH वर्डचा आहे. WH वर्डचा असेल तर इकडे फक्त WH वर्ड अगोदर असतं आणि मग प्लस करून दुसरं असतं. तर सांगायचं काय मित्रांनो, बघा या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मग सहाय्यकारी क्रियापद अगोदर असलेलं वाक्य सगळीकडेच आहे, पण ही 2 का चुकीत आपल्याला समजलं. मग आता सहाय्यकारी क्रियापद असताना धिस रूमसाठी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद सिंपल पास्टमध्ये वॉज आणि वेअर मधलं कुठलं लागणार आहे, तर वॉज लागणार आहे. हे एकदा जर समजलं तर तुम्हाला दिसेल की फक्त एकमेव हे वाक्य बरोबर आहे. अर्थात सोपं आहे. मी फक्त अजून थोडंसं खोलवर जाऊन सांगितलं कशासाठी, जे कोण आत्ताच अभ्यास करतात आणि त्यांना प्रश्नार्थक वाक्य जर थोडीशी अवघड जात असतील तर त्यांना हे माहिती पडावं म्हणून फक्त एवढं डीपमध्ये सांगितलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हेही सोपं आहे. पुढच्या वाक्यामध्ये आता काय विचारलंय बघा, इमॅजिनरी किंवा हायपोथेटिकल कंडिशन असलेलं वाक्य कुठलं. मित्रांनो, अलीकडे परीक्षेमध्ये हे विचारलं जायला लागलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला खास करून तुम्हाला काय काय माहीत पाहिजे ते नीट लक्षात घ्या. उदाहरणार्थ, पहिली जी कंडिशन आहे की ज्याला युनिव्हर्सल ट्रूथ किंवा ऑटोमॅटिक रिझल्ट्स किंवा जनरल ट्रूथ असं जे म्हणतात, ही पहिली कंडिशन आहे. म्हणजे मित्रांनो, नुसती आता टाईप ओ, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 किंवा पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन, तिसरी कंडिशन, चौथी कंडिशन असं न लक्षात ठेवता आता प्रत्येक कंडिशनला काय नावं आहेत हे लक्षात ठेवा. ही टाईप ओ कंडिशन म्हणतात. त्याच्यानंतर टाईप 1 जी कंडिशन आहे त्याला प्रॉबेबल कंडिशन असं म्हणतात. या प्रॉबेबल कंडिशनमध्ये अर्थात काय असतं हे तुम्हाला माहिती आहे, प्रेझेंट आणि फ्युचर असतो. त्याच्यानंतरची जी दुसरी कंडिशन जी आहे त्याला इमॅजिनरी किंवा हायपोथेटिकल कंडिशन असं म्हटलं जातं, किंवा अनरियल कंडिशन असं पण म्हणतात. इमॅजिनरी किंवा हायपोथेटिकल. हायपोथेटिकल म्हणजेच काय, नुसती कल्पना केलेली म्हणजेच इमॅजिनरी. हायपोथेटिकल किंवा अनरियल कंडिशन असं पण म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय असतं, इफच्या नंतर सिंपल पास्ट असतं आणि मग नंतर काय असतं तर वुड, कुड, वुड, कुड, माइट किंवा शुड हे असतं. एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला समजेल. इफच्या नंतर सिंपल पास्ट असलेलं इथं वाक्य कुठले तेवढंच शोधायचं. बघा, हे नाही आहे, हे पण नाही आहे, हे पण नाही, म्हणजे फक्त एकमेव हे वाक्य. तर इतकी सोपी ही प्रश्नपत्रिका आहे. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये म्हणूनच खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. म्हणून मला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना खास करून की ग्रामर खूप चांगलं करा. ग्रामर जर चांगलं केलं तर तुम्हाला कमीत कमी 35 पर्यंत तरी मार्क्स मिळतीलच. कळतंय? तर ही सोपी प्रश्नपत्रिका आहे तशी. पुढचं बघूया. ग्रामरचा पुढचा प्रश्न आहे पहिला, डायरेक्ट इनडायरेक्टचा आहे. किती सोपी ही प्रश्नपत्रिका आहे ना, परत इथे पण तुम्हाला समजेल. बघा, वाक्य काय दिलंय, जॅकी सेड टू मी प्लीज डोंट टेल एनीबडी व्हॉट हॅपन. म्हणजे जॅकी मला म्हणाला कृपया काय झालं हे कोणालाही सांगू नको. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बघा इथे प्लीज दिसतंय आणि ह्याच्यावरून हे तर समजते की तुम्हाला इथे आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे. प्लीज म्हटल्यानंतर इथे टोल्ड चालणार नाही, सेड चालणार नाही आणि आस्क पण चालणार नाही. एवढं एकदा समजलं. कारण का बघा, इथे ना शेवटचं जे वाक्य बघा त्याच्यामध्ये काय फरक आहे बघा, तो समजला पाहिजे आधी.
आणि एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये सिंपल पास्ट तसाच ठेवलेला आहे, त्यामुळे हे दोन्ही तर चालणार नाहीत. आता उरले हे दोनच. मग या दोनमध्ये आस बरोबर आहे का रिक्वेस्ट बरोबर आहे ते केवळ एवढ्या ह्याच्यावरनं समजतंय, कळतंय ना. म्हणून फक्त एकमेव एवढंच वाक्य फक्त बरोबर येणार आहे. बघा, जॅकी रिक्वेस्टेड मी, त्याच्यानंतर प्लीजसाठी हे रिक्वेस्टेड आले समजतं. डोंटचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना नॉट टू करावं लागतं. त्याच्यानंतर टेल राहिलं तसंच, एनीबडी झालं आणि सिम्पल पास्टचं परफेक्ट पास्ट केलं. तर इतकं हे सोपं आपल्याला दिलेलं इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा, ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा, मिनिंग कुठला एक्सप्रेस झालेला आहे या मॉडेलमधनं. बघा काय दिलंय, मिनिंग एक्सप्रेस बाय द अंडरलाईन मॉडेल. आता मित्रांनो होतं काय माहिती आहे का, आपल्याला कूड म्हटल्यानंतर आपल्याला काय माहिती असतं माहिती आहे का, आपल्याला फक्त हे माहिती असतं प्रॉबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी. त्यामुळे आपण काय करू माहिती आहे का, नुसतं कूड जर बघितलं ना तर आपण पॉसिबिलिटीकडे जाऊ, कळलं का. पण म्हणून प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं काय ना समजणं खूप महत्वाचं आहे. मिनिंग एक्सप्रेस्ड, कूडचा उपयोग काय होतो असं न विचारता इथे विचारलंय वाक्यामध्ये कूडनी काय एक्सप्रेस केलं जातंय. मग हे सगळं बघितलं तर तुम्हाला बघा वाक्याचा अर्थ बघितला तर त्या वाक्याच्या अर्थामध्ये काय दिसतंय ते बघा. आय एम सो टायर्ड म्हणजे मी इतका थकलेलो आहे की मी एक आठवडाभर झोपू शकतो, कळते का. मग आठवडाभर आपण झोपू शकतो म्हणजे मी आठवडाभर झोपू शकतो, ही काय करतोय मी कल्पना करतोय ना. मग ही कल्पना आहे, ही पॉसिबिलिटीमध्ये नाही आहे. पॉसिबिलिटीमध्ये असेल तर म्हणजे मी एक आठवडा झोपू शकेन म्हणजे मी झोपणार आहे एक आठवडा, इतकं मी जमलेलं आहे. कोण असं एक आठवडा झोपतो का, खायला प्यायला काही लागत नाही का. सांगायचं काय की नुसत्या कूडवरनं जर पॉसिबिलिटी बघायला गेला तर तुम्ही चुकणार आहात. त्यामुळे काय इथे विचारलंय हे समजणं महत्वाचं आहे. त्यामुळे बघा, हायपोथेटिकल पॉसिबिलिटी म्हणजे गृहीत असं धरा, म्हणजे मी इतका थकलेलो आहे की मी तुम्हाला सांगतोय, एक कल्पनेतून सांगतोय की इतका थकलेलो आहे की मी आठवडाभर झोपू शकतो. म्हणजे हे हायपोथेटिकल आहे, कळलं का. म्हणजे थोडक्यात का इथे कल्पना केलेली आहे, कळलं का. या कूडमधनं इथे कल्पना केलेली दिसते. मग ते एकदा समजलं तर तुम्हाला समजेल की फक्त हायपोथेटिकल पॉसिबिलिटी एवढंच बरोबर आहे. कारण का हे निश्चित आहे का तर अजिबात नाही आहे, हे संभव आहे का तर तेही नाही आहे, आणि शक्यता आहे का तर तीही नाही आहे. म्हणून फक्त हे उत्तर येणार आहे. पुढचं वाक्य बघा, ह्याच्यामध्ये क्लॉज विचारलेला आहे. कुठला क्लॉज आहे, अर्थात हा क्लॉज समजण्यासाठी खूप सोपा असतो, त्यामुळे हा सगळ्यांना आला असेल मला माहिती आहे. बघायचं काय असतं, ज्या वेळेला हुनी चालू होणारा एखादा क्लॉज असतो तर तुम्हाला माहिती आहे की हू हे फक्त व्यक्तीसाठी रिलेटिव्ह प्रोनाउन वापरलं जातं. ज्या वेळेला तुम्हाला हूच्या पूर्वी एखादं, कळलं का, व्यक्ती म्हणजेच मनुष्यासाठी जर हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरलं गेलेलं असेल तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉजच असतो, हे लक्षात ठेवा. याच ॲडजेक्टिव्ह क्लॉजला रिलेटिव्ह क्लॉज असं पण म्हणतात, हेही लक्षात ठेवा. कारण का परीक्षेमध्ये कधी काय होईल माहिती आहे का, एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे पूर्वीही एका प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलेलं आहे की तिकडे ॲडजेक्टिव्ह क्लॉज दिलाच नाही, रिलेटिव्ह क्लॉज दिला आहे. मग आता क्लॉज तर आपल्याला फक्त तीनच माहीत असतात, ॲडव्हर्ब क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि नाऊन क्लॉज. मग अरे हा तर कुठलाच तिथं दिला नाही, मग काय करायचं, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि रिलेटिव्ह क्लॉज हे एकच आहे. रिलेटिव्ह प्रोनाउन वापरून जो क्लॉज तयार झाला त्याला रिलेटिव्ह क्लॉज असं म्हणतात. आणि हा रिलेटिव्ह क्लॉज आहे, याच्यामधला हू स्टूड फर्स्ट इन द क्लास हा क्लॉज या गर्लबद्दल माहिती देतो, या मुलीबद्दल माहिती देत आहे, म्हणून याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतात. ज्याप्रमाणे ॲडजेक्टिव्हचा उपयोग नाऊनची माहिती देण्यासाठी केला जातो, त्याचप्रमाणे ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो रिलेटिव्ह प्रोनाउननी बनलेला असतो तो आधी असलेल्या त्या नाऊनबद्दल माहिती देत असतो. बघा, द गर्ल कोणती मुलगी बाबा, तर जी क्लासमध्ये पहिली आली आणि ती कुठे राहते तर एका हटमध्ये, असं इथे दिलेलं आहे, कळतंय. तर अशा प्रकारे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कंजंक्शन शिकत असताना बघा मित्रांनो, मी तुम्हाला हे रूल्स शिकवलेले आहेत की जे कॉरिलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत म्हणजे पर्टिक्युलरली आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये जे नेहमी विचारले जात असतात ते कुठले कुठले आहेत बघा. एक तर बोथ, नंतर अँड, मग त्याच्यानंतर आत्ताच सांगितलेला नॉट ओनली बट ऑल्सो जो आत्ताच्या प्रश्नामध्ये आहे, त्याच्यानंतर इदर ऑर किंवा निदर नॉर. मित्रांनो, कंजंक्शन शिकत असताना बघा मी तुम्हाला काय शिकवलंय बघा की प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या वेळेला हे दोन दिले जात असतात म्हणजे दोन कॉरिलेटिव्ह म्हणतात त्याला, की
यांच्यामध्ये दोन भाग आहेत ज्या कंजंक्शनचे. हे भाग ज्यावेळी दिखवले जात असतात त्यावेळी आपल्याला काय बघायचं असतं त्याच्यामध्ये, हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या वेळेला या कंजंक्शन्सवरती प्रश्न विचारले जात असतात त्यावेळेला नेहमी इथे असणारं जो काही पार्ट ऑफ स्पीच आहे किंवा जो काही वाक्याचा भाग आहे हा नेहमी बरोबर दिलेला असतो, आणि फक्त इथला जो भाग आहे ना त्याच्यामध्ये मुद्दामून यांची जी ऑर्डर आहे ना ती चेंज केली जात असते. नियम काय आहे आणि काय समजून घ्यायचं असतं अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये, तर अँड, बट ऑल्सो किंवा ऑर आणि नॉरच्या नंतर जो वाक्याचा भाग आहे किंवा नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडव्हर्ब आहे, व्हर्ब आहे, प्रेपोजिशनल फ्रेज आहे, जे काही ह्याच्यानंतर असेल ना तोच पार्ट इथे पण असला पाहिजे, म्हणजे ह्याच्यानंतर असला पाहिजे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. बघा इथे तुम्हाला लगेच समजेल. आता बघा इथे नॉट ओनली ही राईट्स ड्रामाज बट ॲक्ट्स इन देम ऑल्सो. इथे बघा आता बघायचं काय आहे, बट ऑल्सो म्हणजे बटच्या नंतर इकडे व्हर्ब आहे, बरोबर आहे. इकडे पण काय आहे बघा, बटच्या नंतर इकडे व्हर्ब आहे, इकडे पण बटच्या नंतर इकडे व्हर्ब आहे, इकडे पण बटच्या नंतर इथे व्हर्ब आहे. म्हणजे एक तर तुम्हाला निश्चित समजतंय की इकडे बटच्या नंतर बघा, मी इथे तेच सांगतोय तुम्हाला, जे इथे असलेला जो पार्ट, इथे असलेला जो काही या कंजंक्शनचा पार्ट आहे ह्याच्यानंतर जो काही, कळलं का, वाक्याचा भाग असेल म्हणजे तो ऑब्जेक्ट असेल, व्हर्ब असेल किंवा रिमेनिंग पार्टमध्ये असेल, तो जो काही इथला भाग असेल ना तोच भाग इथे पण असला पाहिजे. मग आता एकदा तुम्हाला समजलं हे चारही बघितल्यानंतर की बाबा सेकंड पार्ट जो आहे कंजंक्शनचा त्याच्यानंतर तुम्हाला व्हर्ब दिसतंय, तर तुम्हाला हेच समजलं पाहिजे की म्हणजे नॉट ओनलीच्या नंतर सुद्धा व्हर्बच असलं पाहिजे. मग इथे दुसरं व्हर्ब कुठलं आहे, तर बघा हे आहे, बरोबर आहे. मग हे एकदा तुम्हाला समजलं तर आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जो पहिला पार्ट जो आहे या कंजंक्शनचा तिथे म्हणजे त्याच्यानंतर लगेच व्हर्ब असलं पाहिजे. ते फक्त कुठे दिसतंय बघा, समजतंय का बघा, नॉट ओनलीच्या नंतर इथे व्हर्ब आला, इकडे बट ऑल्सोच्या नंतर व्हर्ब आला, म्हणजे इकडे फक्त हेच उत्तर बरोबर येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी कॉरिलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत पर्टिक्युलरली त्यांच्यासाठी वाक्य बऱ्याचदा हमखास प्रत्येक पेपरमध्ये एखादं तरी वाक्य दिलं जात असतं, तर ते ओळखण्याची एक सोपी युक्ती आहे, एवढं लक्षात ठेवा. हे झालं ग्रामरचं. अजून काही पुढची काही ग्रामरची आहेत प्रश्न तेही बघूया.